शेतकरी मित्रांनो, ऊस पिकाची लागवड होऊन बरेच दिवस झाले असतील। आता पाऊस येण्याची वेळ आली आणि ह्याच वेळेला आपल्या पिकामध्ये सगळ्यात महत्त्वाचा आणि सगळ्यात जास्त प्रादुर्भाव करणारा कोणता प्रॉब्लेम असेल तर तो आहे तुमची हुमणी आणि वाळवी। आपण ऊस लागवडीच्या आधी खूप मोठ्या प्रमाणामध्ये शेणखत दिलं असेल। ह्या शेणखतामधूनच आपल्या शेतामध्ये हुमणीची अंडी, हुमणीच्या आळ्या, त्यासोबत वाळवी ही आपल्या पिकामध्ये आलेली असते। मग हिनं हळूहळू आपल्या पिकाच्या मुळ्या कुरतडून खायला सुरुवात केलेली आहे। परंतु आता पावसाचं वातावरण बनत आहे आणि तुम्ही बघा, एखादा पाऊस झाला की आपल्या घरातील जी लाईट असते त्या लाईटवर हुमणीचे भुंगे अट्रॅक्ट झालेले आपल्याला बघायला मिळतात। मग हेच भुंगे पुढच्या काही दिवसांमध्ये आपल्या शेतावरती अंडी घालत असतात। मग हा हुमणीचा भुंगा जर आपण बघितलं तर एक भुंगा साधारणतः 200 ते 250 अंडी एका वेळी आपल्या एका ठिकाणी शेतामध्ये घालत असतो। मग असे 100-200 भुंगे जरी आपल्या शेतावर आले तरी भरपूर मोठ्या प्रमाणात आपल्या पिकाचं नुकसान होण्यापासून आपण रोखू शकत नाही। मग याच हुमणीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपल्या शेतावरती असणारी जी लिंबाची झाडं आहेत, ह्या लिंबाच्या म्हणजेच कडुलिंबाच्या झाडांवरती आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे। मग आता काही दिवसांमध्ये पावसाळा सुरू होईल आणि जसा पहिला पाऊस पडून जाईल तसा आपल्या घरातील लाईट असेल किंवा गोठ्यातील लाईट असेल, ह्या लाईटच्या उजेडाकडं रात्रीच्या वेळी ह्या किडीचे भुंगे जे आहेत तर ते आपल्याला अट्रॅक्ट झालेले बघायला मिळतात। मग हेच भुंगे ज्यावेळेस अट्रॅक्ट होतील, आपल्याला ते बघायला भेटतील, तर समजून जायचं आहे पुढच्या 7 ते 8 दिवसामध्ये आपल्या शेतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात ह्या किडीच्या अंड्यांचा संचय होणार आहे। कारण हीच कीड किंवा हा भुंगा एका वेळी साधारणतः 150 ते 200 अंडी कमीत कमी एका वेळी घालत असतो। म्हणून तुम्ही विचार करा, आपल्या शेतावर 100 जरी भुंगे आले तरी त्याच्याकडून आपल्या शेतामध्ये किती मोठ्या प्रमाणात ह्या किडीची अंडी जी आहेत तर ती घातली जाणार आहे। पुढच्या 7-8 दिवसामध्ये आपल्या पिकावरती ह्या अळ्यांचा प्रादुर्भाव चालू होणार आहे। मग आता ह्याला रोखायचं कसं, तर ह्याच्यासाठी एक बेस्ट पर्याय असा आहे, ज्यावेळी आपल्या एरियामध्ये पहिला पाऊस चालू होईल, हा पहिला पाऊस पडला की त्यानंतर आपल्या घरातील किंवा गोठ्यातील जी लाईट आहे त्याला रात्रीच्या वेळी भुंगे अट्रॅक्ट होत आहेत का हे आपल्याला बघायचं आहे। भुंगे अट्रॅक्ट होताना दिसले की त्याच वेळी आपल्या शेताच्या बांधावर असणारे कडुलिंबाचे झाड आपल्याला जवळून बघायचे आहेत। त्या झाडाच्या पानांना कुरतडल्यासारखं जर आपल्याला जाणवत असेल किंवा त्या झाडाची पानं कुरतडून खाल्लेली जर दिसत असेल तर हा प्रादुर्भाव ह्या किडीच्या भुंग्यांमुळे झालेला असतो। म्हणजेच रात्रीच्या वेळी तुमच्या बांधावर असणारी शेवग्याची झाडं किंवा कडुलिंबाची झाडं, ह्या 2 झाडावरती ह्या किडी जमा होतात, मिलन करतात आणि त्यासोबतच ह्या झाडाची पानं कुरतडून खात असतात। मग याच्याच येत्या पुढच्या 7 ते 8 दिवसाच्या कालावधीमध्ये साधारणतः आपल्या शेतावरती ह्या किडी अंडी घालायला सुरुवात करतात आणि आपल्या शेतावरती ह्या आळ्यांचा प्रादुर्भाव व्हायला सुरुवात होते। म्हणून या आळ्यांचा प्रादुर्भाव होऊ नये ह्यासाठी सगळ्यात पहिलं की आपल्या लाईटवरती जर आपल्याला हे भुंगे येताना दिसले त्याचवेळी आपल्या शेतामध्ये शेवग्याच्या झाडाखाली किंवा कडुलिंबाच्या झाडाखाली प्रकाश सापळा लावणं किंवा तयार करणं गरजेचं आहे। म्हणजेच यावेळी तुम्हाला त्या प्रकाश सापळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात ह्या किडी अडकलेल्या दिसतील। म्हणजेच भुंगे जर नष्ट झाले तर यावेळी आपल्या शेतामध्ये कुठल्याही प्रकारे अंड्यांचा संचय होणार नाही, त्यातनं आळ्या बाहेर येणार नाहीत, म्हणजेच आपलं पीक सुरक्षित राहील। जर आपल्या पिकावरती या किडीचा प्रादुर्भाव झालाय किंवा होतोय असं जर आपल्याला जाणवत असेल, याच वेळी आपल्याला काय करायचं आहे तर जेटेक्स ॲग्रिओरा कंपनीचं घोडा 50 म्हणजेच क्लोरोपायरिफॉस 50% हा घटक असलेलं औषध साधारणतः 500 मिली प्रति एकर म्हणजेच 200 लिटर पाण्यासोबत मिसळून आपल्याला त्याची आळवणी करायची। परंतु जर आपल्या शेतामध्ये याचा प्रादुर्भाव म्हणजेच हुमणी, वाळवी किंवा त्यासोबतच खोडकीड, कांडीकीड आणि शेंडेकिडीचा प्रादुर्भाव जर आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसत असेल तर मग मात्र आपल्याला त्यापेक्षा पुढचं औषध म्हणजेच त्यापेक्षा जास्त प्रभावी औषध ते म्हणजे क्लोट्रिन 55 हे आपल्याला त्यासोबत द्यायचं आहे। मग याच्यामध्ये क्लोरोपायरिफॉस प्लस सायपरमेथ्रिन हा घटक असल्यामुळं याचा रिझल्ट हा आपल्या पिकावरती अतिशय चांगला येतो। परंतु याच वेळी आपल्या ह्या ज्या हुमणी असेल किंवा वाळवी असेल, ह्या आळ्या पिकाच्या मुळ्या कुरतडून खात असतात। मग परिणामी आपल्या पिकामध्ये जर मुळ्याच राहिल्या नाही तर त्या खतांचा अपटेक हा आपल्या पिकामध्ये चांगला होत नाही, त्यासोबत जर आपल्या पिकाची वाढ असेल तर ती चांगल्या पद्धतीने होताना दिसत नाही आणि ज्या मुळ्या कुरतडलेल्या असतात तर तिथंच तुमच्या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव देखील झालेला असतो। म्हणूनच ह्या 2 समस्या सोडवण्यासाठी सुरुवातीला त्या मुळांवर आलेला कुजवा थांबवण्यासाठी आपल्याला कारमॅन हा 500 ग्रॅम प्रति एकरी म्हणजेच कार्बन डायझिम प्लस मँकोझेब हा घटक असलेलं प्रोडक्ट आपल्याला घ्यायचे आणि त्याची आळवणी करायची। बट प्रादुर्भाव जर सगळ्यात जास्त झाला असेल, मुळं अति जास्त प्रमाणात कुजत असतील तर मग मात्र आपल्याला मोटामॅन म्हणजेच मेटॅलॅक्सिल प्लस मँकोझेब हा घटक असलेला बुरशीनाशक घ्यायचे आणि त्याची आळवणी करायची। या दोन्हीपैकी कोणतंही एक बुरशीनाशक किंवा कोणतेही कीटकनाशक आपल्या शेतावरती असलेल्या किडींच्या आणि रोगांच्या प्रादुर्भावानुसार आपल्याला निवडायचं आहे। परंतु
आता आपल्या पिकाला चांगल्या पद्धतीनं मुळांची वाढ झाली पाहिजे, पांढऱ्या मुळ्यांची संख्या वाढली पाहिजे आणि ज्या मुळ्या आहेत तर त्या ॲक्टिव्ह राहिल्या पाहिजेत, त्यांनी अन्नद्रव्याचा अपटेक केला पाहिजे. ह्याच गोष्टी अतिशय चांगल्या पद्धतीनं होण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी एक उच्च प्रतीचं मुळांच्या वाढीचं टॉनिक आपल्याला वापरणं गरजेचं आहे, म्हणजेच जटेक्स ॲग्रिओराचं तेज रॅडिक. यामध्ये ह्युमिक ॲसिड हा घटक तर आहेच, परंतु त्यासोबत इतर आणखी असे काही घटक ॲड केलेले आहेत की त्यामुळं तुमच्या पिकाच्या मुळांची वाढ ही अतिशय चांगल्या पद्धतीनं होते. त्यासोबतच वाढलेल्या मुळ्या किंवा वाढलेल्या मुळ्यांची संख्या ही अतिशय चांगल्या पद्धतीनं मेंटेन राहते, जास्त दिवसांपर्यंत ॲक्टिव्ह राहते आणि तुमच्या अन्नद्रव्यांचा अपटेक जो आहे तर तो अतिशय चांगला राहतो. तर शेतकरी मित्रांनो, पावसाळा आता जवळ आला आहे आणि पावसाळ्याच्या तोंडाशी ह्या समस्या आपल्या पिकावरती अति जास्त प्रमाणात दिसून येतात. तर याच समस्यांना मात करण्यासाठी आपल्या पिकामध्ये आलेले किडी रोग ह्यानुसार आपण एखादं औषध निवडायचं आहे आणि त्यासोबत तेज रॅडिक्स हे मुळांच्या वाढीचं टॉनिक अतिशय जलद गतीनं आपल्याला हे विकत घेऊन आपल्याला ते आपल्या पिकामध्ये सोडायचं. तर हीच औषधं आत्ताच बुक करण्यासाठी लगेचच डाउनलोड करा जेटेक्स ॲग्रिओरा मोबाईल ॲप. हे मोबाईल ॲप डाउनलोड करताच आपल्याला त्या ॲपमध्ये 500 रुपयांचा वेलकम बोनस देखील मिळतो, जो तुम्ही तुमच्या खरेदीमधून ते पैसे वजा करू शकता. तसेच या व्यतिरिक्त जर आपल्याला डायरेक्टली आपल्या घरपोच प्रोडक्ट मागवायचे असतील तर 91 305 305 91 ह्या क्रमांकावर त्वरित संपर्क करा आणि आपल्या पिकासाठी लागणारी सर्व उत्पादनं घरपोच मिळवा. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला आमचा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तसेच व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.